नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आणि चविष्ट अशी रेसिपी, ती म्हणजे वांग्याचं भरीत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपली आजची रेसिपी. आता इथे मी एक मोठं जांभळं वांगं घेतलेलं आहे वांग्याच्या भरीतासाठी. वांग्याचं भरीत करायला हे असंच वांगं लागतं. असं बघून चांगलं मोठं वांगं घ्यायचं, म्हणजे भरपूर असं आपलं वांग्याचं भरीत होऊ शकतं. मी आता एकच वांग घेतलेलं आहे. तुम्हाला जसं लागणार आहे तसं तुम्ही 2-3 वांगी घेऊ शकता. आता मी इथे या वांग्याला अशा चिरा पाडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची हे सगळं खोचून घेतलेलं आहे आणि याला आता मी तेल लावलेलं आहे. तर हे तेल लावून आपण आता गॅसवरती जाळी ठेवून याला चांगलं भाजून घेऊया. आता हे बघा, अशा प्रकारे मी याला जाळीवरती ठेवून आता भाजून घेते. आता व्यवस्थित हे सगळं चांगलं सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचंय. म्हणजे पहिलं बॅक साईडला भाजून घेतलं, की परत पुढच्या साईडला भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे फिरून आपल्याला हे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे भाजून घेतलं, की मग आपण पुढची प्रोसेस बघूया. आता हे वांग्याचं भरीत आपलं भाजून झालेलं आहे. आता त्याच्यातले जे आपण आलं, लसूण आणि मिरची हे जे खोचून ठेवलं होतं, ते आपण साईडला काढून घेऊया पहिल्यांदा. आणि हे सगळं काढून झालं, की मग आपण याचं वरचं जे साल आहे ते काढायला घ्यायचं आहे. कारण की आता हे वांगं भाजल्यामुळे ही आपली वरची साल जी आहे ती करपलेली आहे थोडीशी. तर ही वरची साल काढून टाकायची. तुम्ही ह्या सालीसहितही बनवू शकता. पण कसं आहे की तर मग आपलं वांग्याचं भरीत हे थोडं काळं होईल, म्हणून मग आपण ही साल काढून टाकणार आहोत. आता हे बघा, हे अशा प्रकारे मी ही सगळी साल काढून घेते आहे. वांग्याचं भरीत तुम्ही भाकरी, पोळी किंवा गरम-गरम भात जरी असेल ना, त्याच्यासोबत खाल तरी सुद्धा खूप छान लागतं. हे बघा, अशा प्रकारे आता आपलं ही साल सगळी काढून झालेली आहे. मी आता याचा देठ सुद्धा काढून टाकते आणि मग आपण व्यवस्थित असं याचं आधी आपण काय आतमध्ये कीड वगैरे लागलेली आहे का बघून घेऊया. आता हे व्यवस्थित आहे, अजिबात किडलेलं नाहीये. आता मी याच्यामध्ये असे आपण जसं चिकन किंवा मटनचा खिमा करतो, त्याप्रमाणेच आपण याला सुरीने असं बारीक करायला घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपण सुरीने सगळ्या साईडने असं याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपलं व्यवस्थित असं आता बारीक झालेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण हे वांग्यासोबत जे आपण आलं, लसूण आणि मिरची जी भाजून घेतली होती ते सुद्धा वाटून घेऊया. आता इथे कांदा, टोमॅटो आणि हे वांग्याचं भरीत आपण हे एकत्र घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि आपण जो चिरलेला कांदा होता तो व्यवस्थित आपण भाजून घेऊया. व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला चांगला भाजायचा आहे. आता आपला कांदा भाजून झालाय. आता हे जे वाटण होतं मी आलं, लसूण आणि मिरचीचं ते टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला सॉरी टोमॅटो टाकलेला आहे. आता हे सगळं आपण परत एकदा व्यवस्थित भाजून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित चांगला स्मॅश झाला पाहिजे, मऊ झाला पाहिजे. अशा प्रकारे हे चांगलं व्यवस्थित फ्राय करायचंय. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी इथे आणि वांग जे आपण भाजून घेतलं होतं, साल काढून घेतलेलं आहे, हे सगळं आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे एकदा व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत. इथे मी हळद टाकली 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घाटी मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित आता सगळे मसाले आपले सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत, म्हणजे आपल्या वांग्याच्या भरीताला अजून छान टेस्ट येते. हे बघा, अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत आता तयार झालंय. आता मी आता याच्यामध्ये मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि परत एकदा फायनली याला एकदा परतून घेते. म्हणजे आपली कोथिंबिरीची ही टेस्ट सगळीकडे लागेल वांग्याच्या भरीतमध्ये आणि मग आपलं वांग्याचं हे भरीत आता आपलं तयार झालेलं आहे. आता आपण व्यवस्थित असं ह्याला बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी आता असं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपलं हे वांग्याचं चविष्ट असं वांग्याचं भरीत तयार आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.